आणि आजच्या दिवसाच्या वाटचालीसाठी आपण मार्क शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि त्याची वचने 25 ते 29 या वचनावर अधिक आपण लक्ष देणार आहोत. मॅथ्यू चॅप्टर 5 वर्सेस 25 to 29. तिथे असं नोंद आहे, आणि तेथे रक्तस्रावाने 12 वर्षे पिडलेली एक स्त्री होती. तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्या जवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकिले होते. तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता. येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या कपड्याला शिवली, कारण ती म्हणत होती, केवळ याच्या वस्त्राला शिवले तरी मी बरी होईल. तेव्हा लागलेच तिचा रक्ताचा झरा सुकून गेला व आपण त्या पिढेपासून बरे झालो आहोत असे तिला शरीरात अनुभव आला. आणि त्याच अध्यायाचं 33 आणि 34 वर्सेस तिथे असं म्हटलं आहे, तेव्हा ती स्त्री आपल्या बाबतीत जे काही घडले ते जाणून भीत व कापत त्याच्याकडे आली व त्याच्या पाया पडून तिने त्याला सर्व खराखुरा वृत्तांत सांगितला. तो तिला म्हणाला, मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. शांतीने जा आणि तुझ्या पिढेपासून मुक्त हो. आजच्या दिवसाबद्दल जे वचन प्रभूने आपल्या समोर ठेवलेलं आहे त्याबद्दल आपण प्रथम प्रभूला धन्यवाद देऊया. त्यानं आज या ठिकाणी जो पॅरेग्राफ आपण वाचला तो आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. त्याची पार्श्वभूमी जर पाहिली तर याईर नावाचा जो अधिकारी आहे, सभास्थानाचा एक मोठा अधिकारी आहे, त्याची मुलगी आजाराने, म्हणजे जो आजार की तिला मरणापर्यंत घेऊन जाईल इतक्या आजाराने ती ग्रासलेली आहे. आणि तो सभापती जो आहे, अधिकारी आहे, तो येशूकडे येत आहे आणि त्याला विनंती करत आहे आणि म्हणत आहे की माझी लहान मुलगी मरावयास टेकलेली आहे, तर कृपा करून तुम्ही मजबरोबर यावे व तिच्यावर हात ठेवून तिला बरे करावे. प्रभू त्याची विनंती मान्य करत आहे आणि मार्गस्थ चाललेला आहे. मार्गामध्ये चालत असताना या ठिकाणी पाहतो लोकांची गर्दी त्या ठिकाणी आहे, लोकांची झुंड त्याच्या बरोबर आहे. आणि त्याच मध्येच एक घटना त्या मार्गावरती चालत असताना आम्ही जी वाचलेली आहे की ज्यामध्ये 12 वर्षापासून रक्तस्रावाच्या पिढेने त्रासलेली एक स्त्री त्या ठिकाणी आहे. आणि तिच्याविषयी आम्ही असं पाहतो की तिने येशू विषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली. तिने काहीतरी अगोदर ऐकलेलं आहे आणि येशू विषयीच्या, प्रभू येशू विषयीच्या काही गोष्टी तिने ऐकल्या आणि त्यावरती तिने तो विश्वास ठेविला. कारण असं म्हटलेलं आहे की तिने विश्वास ठेविला आणि म्हटले की मी त्याच्या केवळ वस्त्राला जरी शिवले तरी मी बरी होईल. प्यानो, ह्या स्त्रीची जी 12 वर्षापासून रक्तस्रावाच्या व्याधीने त्रस्त आहे त्या विषयी जर विचार जर केला तर आम्ही ते रक्तस्रावाचा त्रास किती भयंकर असतो याची केवळ आम्ही पुरुष वर्ग केवळ कल्पना करू शकतो. परंतु जे आमच्या बहिणी आहेत त्याची यांना पुष्कळ प्रमाणात जाणीव अशी आहे की जो हा त्रास सुरू होतो किती भयावह आणि किती दुःख देणारा, त्रास देणारा असा आहे. आणि ह्या स्त्रीला तर 12 वर्षापासून कॉन्स्टंट त्या दुःखामध्ये, त्या वेदनेमध्ये ती आहे. आणि त्याच्यावरती उपाय म्हणून तिने बऱ्याच वैद्यांना हा त्रास दाखवला, परंतु असं म्हटलेलं आहे की तिने बऱ्याच वैद्यापासून हाल सोसले. तिला त्यावरती रेमेडी तर भेटली नाही, उपाय तर भेटला नाही, आजारावरती तिला गुण तर आला नाही त्यांच्या औषधाने किंवा त्यांच्या उपचाराने, परंतु तिचे हाल मात्र झालेले आम्हास पाहावयास भेटतात. या ठिकाणी 2 प्रकारचे हाल
तिचे झालेले आम्हास पाहावयास भेटतात. एक तर शारीरिक व्याधीने ती त्रस्तच आहे, कोणत्याही प्रकारे तिच्यावरती रेमेडी तिला भेटलेली नाही. आणि दुसरे प्रकारचे हाल असं म्हटलेलं आहे, तिच्या जवळ होतं नव्हतं ते सगळं तिने खर्चून ते टाकले तरी तिला गुण आला तर नाहीच. वचन सांगतं, परंतु तिचा रोग अधिक बळावत गेला. प्रियानो, या ठिकाणी आम्हाला एक स्पिरिच्युअल मिनिंग, एक स्पिरिच्युअल अर्थ आम्हाला या ठिकाणी पाहावयास भेटत आहे. असा एक प्रकारचा ग्रुप आम्ही पाहतो की जे हाल सोसत आहेत, वेदनेमध्ये आहेत आणि त्यासाठी ते वेदनेतून मुक्त होण्यासाठी त्यांनी आपलं सर्व आयुष्य खर्च घातलेला आहे. त्यामध्ये त्या आयुष्याच्या सर्व दिवसांमध्ये, वर्षांमध्ये आणि त्यांनी आपला सगळा पैका आडका देखील खर्च करून त्यापासून मुक्ती मिळावी, त्यापासून आराम मिळावा म्हणून त्यांनी प्रयत्न केला. परंतु असं म्हटलेलं आहे, आरामाच्या अपेक्षेने ते जगाच्या वैद्यांकडे गेले, परंतु त्या वैद्यांनी त्याला वेदनेशिवाय आणि त्रासाशिवाय, जो त्रास होता तो बळवण्याशिवाय त्यांना दुसरं काही त्यांच्या पदरी पडलेला दिसत नाही. आणि त्यामुळं ती असं म्हणते की त्यांनी येशू विषयीच्या गोष्टी ऐकल्या. कारण आम्हाला हे जे त्रास आहे, दुःख आहे, ते आम्हाला तारणाचा मार्ग कशा रीतीने आम्हाला मिळू शकतो किंवा तारणाच्या मार्गाकडे कशा रीतीने आम्ही जाऊ शकतो याचं एक उत्तम एक उदाहरण आहे. तिने त्या येशूविषयीच्या गोष्टी ऐकल्या. कोणत्या गोष्टीने आम्हास तारण प्राप्त होईल, कोणत्या गोष्टीने आमचा विश्वास बळावेल. आम्ही रोम याचा 10वा अध्याय आणि त्याच्या 17व्या वचनात जर गेलो तर त्याचं एक विश्लेषण आम्हास पाहावयास भेटतं. रोम याचा 10वा अध्याय आणि त्याचं 15वं वचन. रोम चॅप्टर 10 वर्स 15 तिथे असं स्पष्ट म्हटलेलं आहे. आणि 17 तिथे म्हटलेलं आहे, याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते. आम्हाला विश्वास हा कोणीतरी सांगितलेला आहे, कोणीतरी त्या येशूविषयी काहीतरी बोललेलं आहे, ते आम्ही ऐकलं आणि त्यानुसार विश्वास तयार झाला. आणि ती कोणती वार्ता होती तर ख्रिस्ताच्या वचनाची वार्ता अशी होती. प्रभूने काय केलं, तो कसा यरूशलेमेत आला, कसा त्याचा जन्म झाला आणि त्याविषयी तिने कशा रीतीने प्रभूने वेगवेगळी कार्य लोकांच्या मध्ये राहून चमत्कार केले, कशा रीतीने देवाच्या राज्याचे त्यांनी सुवार्ता सांगितली, हे सर्व तिने ऐकले. आणि तिचा जेवढा आजार बळवलेला होता त्यापेक्षा जास्त तिचा विश्वास दृढ झाला, विश्वास तिचा बळवला की कदाचित नव्हे तर निश्चिततेने मी माझ्या प्रभूच्या केवळ वस्त्राला जरी शिवले तरी मी तिथे बरी होईल. आम्ही पुढे पाहतो, प्रभूने त्याविषयीचा तिच्या विश्वासाला तिची रिस्पेक्ट केला आणि म्हटले की मुली, जा तू तुझ्या आजारापासून मुक्त झालेली आहेस, आणि शांतीने जाण्यास तिला सांगितलेलं आहे. एक आनंद त्या ठिकाणी तिला व्यक्त झालेला आहे. आम्ही तोच प्रकारचा एक पॅटर्न अधिक वेगळ्या प्रकारे, परंतु तो विषमतेच्या पॅटर्न मध्ये आम्हाला बायबलमध्ये उल्लेख असलेला पाहावयास भेटतो. आम्ही आपलं लूककृष्ण वर्तमान याचा 19वा अध्याय आणि त्याचं पहिली 10 वचने जर वाचली तर त्यामध्ये जक्कई नावाचा, आता वेळेचा अभाव असल्यामुळे मी पूर्ण 10 वचने वाचत नाही, त्याचा विश्लेषित अर्थाने समरी तुम्हाला सांगतो. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, जक्कई नावाचा कोणी एक मुख्य जकातदार म्हणून तेथे होता. प्रभू यरीहोमध्ये प्रवेश करत आहे आणि त्याच्या तोंडाला मुख्य जकातदार म्हणून जकया तेथे होता. त्याविषयी असं म्हटलेलं आहे, येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करीत होता. येशू कोण आहे हे पाहण्याची त्याची उत्कंठा त्या ठिकाणी त्याला लागलेली आहे, खूप इच्छा झालेली आहे. हा येशू आहे तरी कोण, ज्याच्याविषयी अवघ यरूशलेम, ज्याच्याविषयी अवघ यहुदिया प्रांत त्याच्याविषयी बोलल्या जात आहे, हा आहे तरी कोण. त्या ठिकाणी तो पाहण्याची त्याची आशा, त्याची अपेक्षा वाढलेली आहे. आणि त्याचा विषयीचा उल्लेख आम्हाला पाहावयास भेटतो.
की तो मुख्य जकातदार होता आणि तो असून तो श्रीमंत होता. या ठिकाणचं दुसऱ्या प्रकारचं तारणाचा पॅटर्न आम्हाला वचन सांगत आहे. आणि असं म्हटलेलं आहे की ज्या वेळेस येशू त्या मार्गाने चालत आला, त्या ठिकाणी जिथून येणार होता तिथे एक उंबराचं झाड होतं आणि त्यावरती हा जकया चढला आणि येशूला पाहण्याची इच्छा त्याने बाळगली. त्याच वेळेस असं म्हटलेलं आहे की येशू त्याच्या झाडाच्या जवळ आला आणि त्याने वरती पाहिले आणि त्याने हाक मारली आणि म्हटले, जकया, त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरवायचे आहे. त्याने या ठिकाणी जकाया पूर्वी पण आनंदी होता, कारण तो श्रीमंत होता, मुख्य जकातदार होता आणि असं म्हटलेलं आहे की जकायाला खूप आनंद झाला आणि त्याने प्रभू येशूचे आगत स्वागत केले. परंतु लोकांनी कुरकुर केली की हा आहे तरी कोण गुरुजी, की त्याला समजत नाही कुणाच्या घरी उतरावे, कारण तो जकातदार तर पापी मनुष्यामध्ये गल्ल्यात जात होता. जकातदाराला चांगली लोक मानत नव्हते, कारण जकातदाराविषयी तशीच प्रथा किंवा तसंच एक अनुभव लोकांना होता. जर सपोज कुणाकडून जर 1 रुपया टॅक्स कलेक्ट करायचा आहे गव्हर्नमेंटसाठी, तर मुख्य जकातदार त्याच्याकडून 1 रुपया 20 पैसे टॅक्स लादत असत आणि जे काही 20 पैसे त्याला भेटत असत, असं म्हटलेलं आहे, तो आपल्या खिशात ठेवत असत, आपल्या जवळ ठेवत असत आणि त्यामुळे तो अधिक आणि अधिक श्रीमंत होत गेलेला आम्हाला पाहावयास भेटतो. या ठिकाणी समराईज जर केलं तर असं म्हटलेलं आहे की ज्या वेळेस त्यांनी त्याला अशा प्रकारे दोष लाविला, त्यावेळेस प्रभू त्या जकयाने प्रभूकडे पाहिले आणि प्रभूला म्हणाला, प्रभूजी, 8वं वचन, प्रभूजी पहा, मी आपले अर्धे द्रव्य दारिद्र्यास देतो आणि मी अन्यायाने कुणाचे काही घेतले असेल तर ते चोपट परत करीतो. त्याने या ठिकाणी एक विशेष गोष्ट जकातदाराविषयी आम्हाला पाहावयास भेटतं की जो जकातदाराचा ऍटिट्यूड किंवा स्वभाव फक्त घेण्याचा आहे, हिरावून घेण्याचा आहे, हिसकावून घेण्याचा आहे, जे काही ठरलेलं आहे त्यापेक्षा अधिक घेण्याचा आहे. आता हा जकातदाराचा स्वभाव किंवा त्याचं मन अशा रीतीने पलटलेलं आहे. त्याने प्रभूकडे पाहिले आणि म्हटलेलं आहे की प्रभू, मी माझे अर्ध द्रव्य गरीबास देतो आणि जे काही कुणाचं मी जास्तीचं घेतलं असेल, अन्यायाने कुणाचं घेतलं असेल, तर मी त्याचे चौपट परत करीतो. जर जुन्या करारामध्ये नियम जर पाहिला तर असं म्हटलेलं आहे, जो कोणी अन्यायाने कुणाचा काही हिसकावून घेईल तर त्याच्या 20% म्हणजे 1 रुपया जर कोणी तुम्ही जर घेतला अन्यायाने, तर त्याला 1 रुपया 20 पैसे मागे देण्याचा नियम होता. जर तुमच्याजवळ कोणी ठेव जर ठेवली, तर असं म्हटलेलं आहे सॉरी निर्गम याचा 22वां अध्याय 8व्या वचनामध्ये, ठेवली आणि ती चोरीस गेली आणि तुम्ही जर त्याला रिटर्न दिले नाही, तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, जर कुणाचा 1 रुपया जर तुम्ही ठेवला तर त्याला तुम्ही 2 रुपये मागे द्यावे. परंतु ही तारणाची जी काय एक उत्कृष्ट एक उदाहरण आम्हाला पाहावयास भेटत आहे. असं म्हटलेलं आहे, त्याने नियमशास्त्राच्या पुढे जाऊन आपलं प्रायश्चित्त केलेला आम्हाला पाहावयास भेटतं. नियमशास्त्राच्या पलीकडे जाऊन त्याने आपली जे काय देवाविषयीची जी आस्था आहे आणि तारणाबद्दलचा जो आनंद आहे त्या ठिकाणी त्याने प्रगट केलेला आम्हाला पाहावयास भेटतं. 20% त्याने पेनल्टी दिली नाही, तर असं म्हटलेलं आहे, चौपट मी त्याचे परत करीतो. 400% त्याने पेनल्टी भरावयास तयार झाला. वचन आम्हाला सांगतं की मनुष्याने संपूर्ण जग मिळवले आणि आपल्या स्वतःचा नाश केला तर त्याला काय लाभ. कदाचित जकयाला याची पूर्णपणे जाणीव झाली की मी जर संपूर्ण जग मिळवलं असतं आणि मी माझ्या स्वतःचा नाश करून घेतला असता, ज्या प्रभूची मी आशा ठेवली त्या प्रभूच मला जर भेटला नसता, तर माझ्या ह्या संपूर्ण श्रीमंतीचा, मुख्य जकातदार ह्या पदाचा मला काय लाभ झाला असता. या ठिकाणी जकातदार अशा प्रकारे तारणाविषयी सेन्सिटिव्ह होतो आणि त्या तारणाला इतकं मोल आणि इतकं महत्व देतो. असं म्हटलेलं आहे की त्याने अर्ध द्रव्य गरीबास दिले. जो काही त्याला पगार होता
तो अर्ध्या द्रव्यापर्यंत होता आणि त्याने ते संपूर्णतः गरिबास दिले. आणि जे काही त्याने वरची अन्यायाने घेतलेलं होतं, जे काही घेतलं होतं त्याच्या चौपट देऊन टाकले. म्हणजे ही इज बिकम एम्प्टी. तो पूर्णपणे रिक्त असा झाला. तारणापुढे सर्व काही व्यर्थ आहे, तारणापुढे सर्व काही क्षुल्लक असं आहे. त्यानं हीच गोष्ट आज तुम्हाला आणि मला प्रभू सांगू पाहत आहे. आम्हाला या तारणासाठी कोणताही कदाचित त्याग करावा लागला नसेल. आम्हाला कोणत्याही प्रकारे रक्त स्रावीसारख्या त्या व्याधीने त्रासून 10 वर्षापर्यंत आम्हाला त्या त्रासामधून जावं लागलं नसेल. आम्हाला त्रासासाठी, आम्हाला निरोगी होण्यासाठी कदाचित आम्हाला कोणत्याही वैद्याने आमचा छळ केला नसेल. परंतु एक नक्की आहे, आमच्या प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व काही आमच्यासाठी ते त्यागिलं, आमच्यासाठी तो छळ सहन केला आणि त्यामधून हा तारणाचं गौरवी दान तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. जसा जकयाने असं म्हटलेलं आहे की सर्व काही त्याच्या पुढे त्याने तुच्छ असं मानले आणि प्रभूमध्ये तो आनंदी झाला. जगाच्या गोष्टीमध्ये तो आनंदी होता, परंतु जगातल्या गोष्टीपेक्षा प्रभूच्या सानिध्यात येण्याचा, तारण पावल्याचा आनंद त्याला अधिक असा झाला. त्या स्त्रीने, रक्तस्रावी स्त्रीने असं म्हटलेलं आहे की सर्व काही खर्चून, सर्व काही गेल्यानंतर ती प्रभूकडे आली. आणि जकायाविषयी असं म्हटलेलं आहे, त्याच्याजवळ सर्व काही होतं आणि त्यावेळेस तो प्रभूकडे आला. 12 वर्ष रक्तस्रावी स्त्री असं म्हटलेलं आहे की तिने सर्व काही खर्चून प्रभूला मिळवलं आणि त्यामध्ये ती आनंदी झाली. जकायाविषयी असं म्हटलेलं आहे की त्याच्या जवळ जे काही होतं ते सर्व काही देऊन प्रभूसाठी तो आनंदी असा झाला. या ठिकाणी दोन प्रकारचे पॅटर्न, दोन प्रकारचे तारणाचे असलेला समूह आम्ही पाहत आहोत. प्रियानो, आम्ही कोणत्या समूहामध्ये येत आहोत हे आपल्या जवळ असं आहे. परंतु एक नक्की आहे, तारण तुम्हाला आणि मला प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून या तारणाविषयीची आपण सिन्सिरिटी ठेवावी. तारणाविषयीचा अनुभव आम्ही रोज आणि रोज प्रभू जवळ तो जाणीव करू पूर्वक प्रभूला धन्यवाद द्यावेत. कारण असं म्हटलेलं आहे, दोघींना पण एक येण्यास व्यत्यय असा होता. दोघींना पण प्रभूजवळ येण्यास व्यत्यय होता. ती स्त्री 12 वर्षापासून रक्तस्रावाने त्रासलेली होती. संपूर्ण शरीर तिचं जीर्ण झालेलं होतं आणि कोणत्याही प्रकारे तिच्याजवळ तो त्रास, ती त्या वेदनेने कणत असल्यामुळं तिजवळ येण्यास, प्रभूजवळ येण्यास ती शक्य नव्हती. परंतु मोठ्या पराकाष्ठाने ती प्रभूकडे आली. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, जकया हा सर्व माणसांपेक्षा बुट्टा होता, त्याच्याबद्दल तो ठेंगा होता आणि त्यामुळे त्याला देखील प्रभूकडे येण्यास व्यत्यय आला. परंतु त्यांनी आपल्या काष्टाची पराकाष्ठा केली आणि त्या ठिकाणी ते प्रभू जवळ ऐकले. दोघांविषयी पण एक कॉमन आम्हाला पाहावयास भेटतं की त्यांनी प्रभू विषयीच्या गोष्टी ऐकल्या. प्रभू कोण आहे हे त्यांनी पाहण्याची उत्कृष्ट इच्छा धरली. आणि या छोट्याशा मेसेज मधून आम्हाला आमच्या प्रभूचे जे तारणाचं जे काही दान तुम्हाला मला भेटलेलं आहे त्याचं आम्ही महत्व समजूया आणि प्रभूच्या चरणाजवळ विशेष बिलगून राहूया. आम्ही त्या प्रभूने दिलेले हे जे दान आहे त्याविषयी आपण सिन्सिअर राहूया. कारण वचन आम्हाला पुन्हा एकदा आपल्याला स्पष्ट करत आहे, म्हणत आहे की मनुष्याने सर्व जग मिळविले आणि आपल्या स्वतःच्या आत्म्याचा नाश केला तर त्याला काय लाभ. आम्हास वचन आम्हास पाहावयास भेटतं की ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने प्रेषित 1:8 मध्ये म्हटल्याप्रमाणे ज्या वेळेस तुमच्यावरती पवित्र आत्मा येईल, प्रियानो, त्याने आम्हाला पवित्र आत्मा हा विसरापोटी आमच्या तारणाची खात्री म्हणून त्याने दिला. आणि आम्ही निश्चितपणे म्हणू शकू की आज आम्हाला प्रभूने तारण प्राप्त करून दिलेलं आहे. आणि असं म्हटलेलं आहे की ज्या वेळेस तुमच्यावरती पवित्र आत्मा येईल त्यावेळेस तुम्ही माझ्या साठी यहुदिया, यरूशलेम, शमरोन आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. प्रियानो, आम्हाला त्या प्रभूने जे दिलेलं दान आहे त्याची आम्हाला साक्ष द्यायची आहे. कारण वचन सांगत आहे, ज्या वेळेस त्या स्त्रीस कळालं की आता आपलं लपून राहिलेलं नाही, त्यावेळेस ती भीत भीत थरथर कापत प्रभू समोर आली
आणि तिने सगळा वृत्तांत प्रभूला सांगितला. हे काय आहे? हे मला तारण भेटल्याची दिली गेलेली साक्ष अशी आहे. ज्यावेळेस लोकांनी त्याला दोष लाविला आणि म्हटलं हा जकातदार तर पापी आहे असं म्हटलेलं आहे. जकातदार उभा राहिला आणि लोकांकडे न पाहता प्रभूकडे पाहिले आणि त्याने आपलं कन्फेशन त्या ठिकाणी केलं की प्रभू, जे काही मी मजोळ आहे त्यातलं निम्म द्रव्य मी गरिबास देतो. हे काय गोष्ट सांगत आहे? आम्हाला साक्ष देण्यास आम्हाला या ठिकाणी प्रवृत्त करत आहे. जे गौरवी आशा आणि जे गौरवी तारण आज आम्हाला भेटलेलं आहे आमच्या जीवनामधून, आम्ही वेगवेगळ्या प्रकारे साक्षीने ते जगापुढं मांडावं, यासाठी की देवाने केलेली जी आमच्यावरती कृपा आहे ती विशेष अशी आहे. कारण प्रभू स्वतः म्हणत आहे, जो कोणी मला माणसासमोर पत्करेल त्याला मी माझ्या पित्यासमोर स्वर्गामध्ये त्याचा पत्कर करेन. प्रियानं, यावरती आपण विशेष लक्ष देऊया आणि प्रभूच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. प्रभूने हे तारण तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. तारणाची सिन्सिरिटी त्या दुःखी असलेल्या 10 वर्ष 12 वर्षाच्या स्त्रीकडे पाहून, त्या सर्व श्रीमंत असलेल्या त्या जक्याच्या त्या त्यागाकडे पाहून आपण शिकूया आणि तारणाला अधिक आणि अधिक महत्व देऊया.